ओके. सो आता आपण हे साऊंड हिलिंग शिकलो. त्या साऊंड हिलिंग मध्ये मी सांगितलं तुम्हाला क्रिस्टल वापरायचे आहेत. मग ते कुठले क्रिस्टल वापरायचे? सो त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते. आता सपोज ही व्यक्ती इथे झोपलेली आहे. बाकीच्यांचे माईक म्यूट करा. ही व्यक्ती झोपलेली आहे. सो या व्यक्तीच्या एका साईडला इथे आपल्याला हे सगळे बाउल्स ठेवायचे आहेत आणि तिच्या प्रत्येक चक्रावर तुम्हाला क्रिस्टल ठेवायचे आहेत. त्या चक्राच्या संबंधित जे क्रिस्टल आहेत ते क्रिस्टल तुम्हाला त्या प्रत्येक चक्रावर ठेवायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी दोन पेन्सिल सजेस्ट केल्या होत्या, एक ब्लॅक टूरमधील आणि एक क्लिअर कॉर्ड्स क्रिस्टल पेन्सिल. सो तुम्हाला काय करायचंय, त्या चक्रामधली संपूर्ण निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी पहिल्यांदा ब्लॅक टर्मिनल पेन्सिल यूज करायचे विथ अफर्मेशन, की या व्यक्तीच्या त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, फलाना फलाना चक्रामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल तर ती संपूर्ण निगेटिव्हिटी आता या युनिव्हर्समध्ये जाऊन क्लीन झालेली आहे किंवा नष्ट झालेली आहे. ओके. मग सेम प्रत्येक चक्रावर तुम्हाला एक एक मिनिटं असे 7 मिनिटं तुम्हाला विथ अफर्मेशन क्लिन्झिंग करायचंय, म्हणजेच निगेटिव्हिटी रिमूव्ह करायचे. त्यानंतर मग तुम्हाला क्लिअर कॉर्ड्स व्हाईट क्रिस्टल पेन्सिल घ्यायचे. ओके. एकच मिनिट. त्यानंतर मग तुम्हाला हे झालं आणि मग त्यानंतर निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह केली. आता पॉझिटिव्ह एनर्जी तिथे निर्माण होण्यासाठी पुन्हा तुम्हाला व्हाईट क्रिस्टल पेन्सिल म्हणजेच क्लिअर कॉर्ड्स क्रिस्टल पेन्सिल घ्यायची आहे आणि प्रत्येक चक्रावर विथ अफर्मेशन त्या व्यक्तीचं नाव घ्यायचे आणि विथ अफर्मेशन तुम्हाला प्रत्येक चक्रावर 1 मिनिटं असं अफर्मेशन देऊन त्या पेन्सिलीनेच सगळे सिम्बॉल ड्रॉ करायचे. प्रत्येक चक्रावर 4ही मास्टर सिम्बॉल ड्रॉ करायचे. हे बघा, ही ब्लॅक टूरमधील पेन्सिल आहे आणि ही क्लिअर कॉट्स पेन्सिल आहे. सो प्रत्येक चक्रावरती ती व्यक्ती झोपलेली आहे. त्याच्या सपोज आता हे थ्रोट चक्र आहे. थ्रोट चक्रावर चोकुरे, सेकी, होंजा जोशुने दायक्युनी एक सिम्बॉल 3 वेळा तुम्हाला ड्रॉ करायचे. एकदा निगेटिव्हिटी रिमूव्ह केली. आता पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी या चक्रामध्ये हे चक्र आता बॅलन्स झालेले आहे आणि या चक्रामध्ये आता पूर्णपणे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली आहे किंवा हे चक्र पूर्णपणे हील झालेलं आहे असं तुम्हाला म्हणायचंय. ओके. त्यानंतर मग या सिंगिंग बाउलचा प्रयोग तुम्हाला करायचा आहे. मग सिंगिंग बाउल घ्यायचे प्रत्येक चक्रावर आणि 3 मिनिटं त्या प्रत्येक चक्राला तुम्हाला हे साऊंड द्यायचे आणि साईड बाय साईड तुम्ही 7 चक्रांचं मेडिटेशन लावू शकता. तो असा तुमचा हा ही पूर्ण साऊंड हिलिंग थेरपी जवळजवळ पाऊण तास किंवा 1 तास चालली पाहिजे. आणि तुम्हाला माहित नसेल कदाचित, या पाऊण तासाचे किंवा 1 तासाचे बाहेर जाऊन 3,000 ते 4,000 रुपये लोक घेतात एका सेशनचे. तो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे साऊंड हिलिंग करू शकता, शिकू शकता. तो इथपर्यंत क्लिअर झालं आणि छान प्रश्न विचारला कोणीतरी, त्याच्यामुळे सगळ्यांचंच आन्सर मिळाले. ओके. आता आपण पुढे बघूया. सॉफ्ट म्युझिक लावायचे बाजूला तुम्हाला. हा, पण तुमच्याकडे जसं मी सांगितलं की तुमच्याकडे तशी सामग्री असायला पाहिजे, जसे की सिंगिंग बाउल्स असायला पाहिजे, क्रिस्टल पेन्सिल्स असायला पाहिजे, 7 चक्रांचा सेट मी सांगितला तो असायला पाहिजे. तरच तुम्ही तेवढे चार्ज करू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असायला पाहिजे, तर तेवढे चार्ज करू शकता. आज शिकलात आणि उद्या तुमचं सेंटर ओपन केलात आणि 4,000-4,000 रुपये चार्ज घ्यायला गेलात, कोणी देणार नाही. कारण तुमचं एक्सपिरियन्स मॅटर करतं. ठीक आहे. सो आपण लोकांना फसवायचं नाही, आपण आपली एनर्जी वेस्ट करायची नाहीये, आपण आपला कर्मा स्पॉइल करायचा नाहीये. त्यामुळे जेवढा आपला एक्सपिरियन्स तेवढीच आपण अमाऊंट किंवा एनर्जी एक्सचेंज मागायचं आहे, त्याच्या पलीकडे नाही. कारण मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला, रेकी असेल किंवा कुठलंही ऑकल्ट सायन्स मधलं टेक्निक असेल, सो या टेक्निकचा कधी विश्वासघात करायचा नाहीये, या टेक्निकशी कधी खेळायचं नाहीये. कारण ही एनर्जी आहे. जर आज तुम्ही त्या एनर्जी बरोबर खेळलात तर ही एनर्जी उद्या तुम्हाला तिचं उग्र रूप दाखवणार आहे. ओके. क्लिअर. हा, बट प्रॅक्टिस तुम्ही करू शकता आणि सुरुवात 501 किंवा 1,001 पासून घेऊ शकता, हे मात्र नक्की आहे.
एक 2 ते 3 महिने छान प्रॅक्टिस केलात तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. आज आपले अनेक स्टुडंट हिलिंगच्या माध्यमातून इन्कम सुद्धा जनरेट करत आहेत. पण इन्कम जनरेट करणं ही वेगळी गोष्ट झाली, पण लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करत आहेत, ही एक महत्वाची गोष्ट झालेली आहे. ओके, चला आता आपण हा टॉपिक इथे स्टॉप करते मी.